स्ट्रक्चर ऑफ ऍटम चॅप्टर ढीगभर मोठा आहे आणि फक्त 5 मार्कांचा आहे म्हणणार. तो ड्युअल नेचर मधला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पण तो पण करून गेलो तर तो 5 मार्कांचा आहे. चॅप्टर मोठा जरी असला तर सगळे क्वेश्चन थोडीच करायचे आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तेवढेच करून जाऊया आपण. जर अजूनपर्यंत काय केला नाही, हा सीईटीला किंवा जेडब्ल्यूचं करत असेल तर सगळा चॅप्टर करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे डेफिनेशन ढीगभर दिले तिथं. पिक्चरचा हिरो बोस ऍटॉमिक मॉडेल आहे, ते करायलाच पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय एक्सप्रेशन येणार त्याच्या रेडियस बद्दल. पुढे जाऊन इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ऑर्बिट त्याचं डेरिव्हेशन. इथं सिरीज जे असतात लेमन बाल्मर पार्शन सिरीज आहेत ना, एका सिरीज मधून दुसऱ्या सिरीज मध्ये आला, वरून खाली गेला, खालून वर गेला, काही जरी केला तर त्यांच्यामध्ये लॅम्बडाचा फरक काय पडतोय म्हणजे वेव्हलेंथ, ते क्वेश्चन फिक्स असतात. ते इथं तुम्हाला करावे लागतील. डीके लॉ थेअरी किंवा न्यूमरिकल इम्पॉर्टंट हा आहे. हाफ लाईफ पिरियड आणि डीके लॉ हे दोन पिक्चर मध्येच पकडा. आणि कधी नाही ते पडले तर शॉर्ट नोट्स डिफरन्स पडणार, अल्फा बीटा गॅमा रेडिएशन्स काय असतात. पण इथं रेडिओ ऍक्टिव्ह लॉ, हाफ लाईफ पिरियड, न्यूमरिकल पकडा आणि वरती थेरी कन्सिडर करा. पण खूप काय अवघड नाही आहे, चॅप्टर ढीगभर मोठा आहे. पुस्तकात बघितलं तर असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चॅप्टर मोठा कुठलाच नाहीये. समजायला थोडंसं सोपं जाते कारण स्कूल पासून करायला आलाय. पण न्यूमरिकल मध्ये तुम्हाला युनिट्स कळणार नाही आहेत. सो युनिट थोडेसे बॅक्युरेल वगैरे आहेत ना, ते महत्वाचे आहेत. किंवा रेडिएशन पर डे चे वगैरे जे येतात ते इतकं करा, सोपं आहे, इझी मार्क्स पडतील.